नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये बायपासवरती भीषण अपघात घडून आलाय. या अपघाताच्या दरम्यान अहमदपूरकडून लातूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगामध्ये असलेल्या टेम्पोने एका लुनाला उडवल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. लुनाला वाचवण्याच्या नादामध्ये दोन गाड्यांना अतिरिक्त गाड्यांना उडवल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते. त्याच्यामध्ये नागरिकांकडून अशी माहिती मिळते की 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असावी अशी प्राथमिक माहिती नागरिकांकडून कळते आहे. याला कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला जात नाहीये. जखमींना मात्र आता रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्या ठिकाणी भरधाव वेगामध्ये असलेली हा टेम्पो त्याने 2 वाहनांना उडवल्याचं प्राथमिक माहिती समोर येते. त्यामध्ये एक वॅगनर कार असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि एक लुना असलेले 2 व्यक्ती त्याच्यावरती जात होते आणि त्यांना देखील त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात येण्याची शक्यता आता वर्तवली जाते. मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमचे तालुका प्रतिनिधी भीमराज परतवाग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भीमराज, काय परिस्थिती आहे सध्या? कशा प्रकारे अपघात घडून आलाय, काय सांगाल? तुम्ही बघू शकता बायपासवरती चाकूरचा हा रस्ता आहे आणि या बायपासवरती भीषण अपघात घडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी ही जे पोलीस घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत. मोठा अपघात झाल्याचं प्राथमिक माहिती समोर येते. त्या ठिकाणी जर बघितलं तर या रस्त्यावरून भरधाव वेगामध्ये येणाऱ्या ह्या वॅगनर कारला धडक दिल्याचं आपल्याला प्राथमिक माहिती समोर येते आणि त्याच्यामध्ये 2 स्वार असल्याचं देखील सांगितलं जात आहे. अहमदपूरकडून लातूरकडे जाणारा हा जो टेम्पो आहे तो भरधाव वेगामध्ये होता आणि त्या ठिकाणी लुनाला वाचवण्याच्या MH24BA 8409 क्रमांकाचा हा जो लुना होता याला वाचवण्याच्या नादामध्ये ह्या ज्या टेम्पोनं आहे ते 2 वाहनांना उडवल्याचं माहिती समोर येते. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं ही वॅगनर गाडी आहे हिचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. याच्यामध्ये देखील जे ज्या गाडीमध्ये प्रवासी होते त्यांना देखील गंभीर जखम झाल्याचं सांगितलं जात आहे. नागरिकांकडून अशी माहिती सांगितली जाते की त्या ठिकाणी 3 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जीवितहानीची शक्यता वर्तवली जाते. त्या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत. अधिकचा तपास जे आहे ते पोलीस करतायत आणि घटनास्थळावरून जर पाहिलं तर हा फार मोठा अपघात मानला जातोय आणि त्या ठिकाणी हे टेम्पोचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याचबरोबर 2 वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय भयावह अशा प्रकारचा हा अपघात घडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद भीमराज, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण फोनवरून जोडला गेला त्याबद्दल. अतिशय धक्कादायक आणि भीषण अपघात चाकूरच्या बायपासवरती घडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. याच्यामध्ये 3 जण गंभीर असल्याचं देखील सांगितलं जातंय आणि नागरिकांकडून तर अशी माहिती मिळते की त्या ठिकाणी 3 जणांचा मृत्यू झाला असं देखील सांगितलं जात आहे. पण या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा दुजोरा दिला जात नाही. घटनास्थळावरती पोलीस दाखल झाले तर अधिकचा तपास आता पोलीस करतायत. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.